हॅलो एव्हरीवन. तर टायटलवरून तुम्हाला आज कळालंच असेल की आपण हॉलिवूड फ्लॉलेस फिल्टरचा रिव्ह्यू करणार आहे. तर आता मला बाहेर जायचं होतं आणि तयारी करायची होती. तर मला माझ्या पाऊचमध्ये हे दिसलं आज हॉलिवूड फ्लॉलेस फिल्टर. तर म्हटलं आज हे लावूनच तयारी करूया आणि तयारीसोबतच मी तुम्हाला याचा रिव्ह्यू पण देते. तर हे हॉलिवूड फ्लॉलेस फिल्टर आहे. हे माझ्याकडे मिनी पॅक आहे, मिनी बॉटल आहे आणि हे मी मागच्या वर्षी बनवलेलं होतं. मीन्स माझ्या बहिणीचं आणि नंदेचं लग्न होतं 2024मध्ये मागच्या वर्षी. तर मी असं ठरवलेलं होतं की आपण स्वतःच मेकअप करूया, चांगले प्रोडक्ट यूज करून. मीन्स जेवढे पैसे आपण मेकअपवाल्यांना देतो आपला एक वन टाईमचा मेकअप करायला, तर तेवढ्या पैशांमध्ये चांगले प्रोडक्ट येतात. तर ठीक आहे म्हटलं आपण स्वतः मेकअप करूया स्वतःचाच. तर मी हे मिनी बॉटल बनवली होती. तर मी हे समर नायका सेलमध्ये बनवलेली होती. तेव्हा मला काहीतरी 1700 रुपयाला आय थिंक पडलेलं होतं ते. तर तेव्हापासून माझी मीन्स जे मेन प्रोग्राम्स असतात मोठेवाले तेव्हाच मी यूज करते. अदरवाईज मी दुसरं मीन्स आपलं स्ट्रोक क्रीम्स असतात ते यूज करते. तर हे हॉलिवूड फ्लॉलेस फिल्टरचं मी तुम्हाला रिव्ह्यू सांगते आज. तर आता माझं CTM वगैरे झालेलं आहे, मीन्स क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग. तर आता इव्हिनिंग आहे तर मी सनस्क्रीन वगैरे काही लावलेली नाही आहे. तर चला आपण आता तयारी स्टार्ट करूया. तर हे असं मिनी बॉटल आणि माझा शेड आहे टू फेअर. तुम्ही बघू शकता हे दिसतंय का, दिसत नाही आहे. तर माझा शेड हा टू फेअर आहे. आणि हे काय असं मीन्स हे हॉलिवूड फ्लॉलेस फिल्टर हे नेमकं काय असतं, तर हे काय आहे, हे फाउंडेशन पण नाही आहे किंवा कन्सिलर पण नाही आहे. तर हे आपण जसं स्ट्रोक क्रीम यूज करतो आपल्या मेकअपच्या आधी फेसला शाईन ग्लो करायला पाहिजे, फेस ग्लो करायला पाहिजे किंवा फेस शाईन करायला पाहिजे त्यासाठी, किंवा तुम्ही आफ्टर मेकअप तुमचे हाय बोन्स असतात, जे फेसवरचे हाय बोन्स असतात त्याला आपण शाईन करण्यासाठी जसं स्ट्रोक क्रीम यूज करतो त्याच प्रकारे आपण हे हॉलिवूड फ्लॉलेस फिल्टर यूज करू शकतो. तर हे असं आहे छोटी बॉटल. तर मी तुम्हाला हे लावून दाखवते. तर हे बघा, त्याचा छान असा शेड आहे आणि ठीक आहे, मी तुम्हाला हे लावून दाखवते फेसवर. तर ॲक्ट्रेस वगैरे आपण म्हणतो की यांच्या फेसला एवढा ग्लो कसा काय येतो वगैरे, तर ते हे लावतात हे हॉलिवूड फ्लॉलेस फिल्टर. तर हे थोडं एक्सपेन्सिव्ह आहे. ठीक आहे, आता माझ्या इथे कसं होतं, लग्न होतं आणि 2 लग्न होते, म्हणजे माझ्या नंदेचं पण होतं आणि माझ्या बहिणीचं पण होतं. तर तेव्हा मी हे बोलवलेलं होतं. अदरवाईज मी एवढं एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट घेत नाही. तर 1 वर्ष झालं याला. तर आणखी पण हे आहे, मीन्स खूप वेळा मी यूज केलं, तरी 9-10 वेळा मी यूज करून झालेला याला. मेन जे प्रोग्राम्स असतात त्यावेळेस मी यूज केलेलं होतं. छान आहे. तुम्ही तुमच्या मेकअप आधी किंवा मेकअपमध्ये फाउंडेशनमध्ये टाकून पण आपल्या मेकअपला ग्लो आला पाहिजे म्हणून त्यासाठी पण आपण यूज करू शकतो. किंवा आफ्टर मेकअप तुम्हाला जर शाईन, आपले हायबोन्स जे असतात चेहऱ्यावरचे त्याला जर हायलाईट करायचं असेल, त्याला शायनी दाखवायचं असेल, तर तेव्हा पण आपण ॲज अ हायलायटर म्हणून पण याला यूज करू शकतो. किंवा नुसतं असं स्ट्रोक क्रीम जसं आपण लावतो आधी जस्ट CTM झाल्यानंतर, तर तुम्ही असं नुसतं, आता मी जस्ट फक्त हेच लावत आहे हॉलिवूड फिल्टरचं. तुम्ही तसं पण नुसतं ग्लो यायला पाहिजे चेहऱ्याला, फेसला, तर तुम्ही तसं पण यूज करू शकता. मला छान ग्लो आलेला आहे चेहऱ्याला. चला तर आपण आपलं पूर्ण जे मेकअप आहे ते कम्प्लीट करून घेऊ. नंतर आयब्रो फिल केल्याशिवाय आपला मेकअप चांगला दिसत नाही किंवा आपले डोळे अट्रॅक्टिव्ह दिसत नाही. त्यामुळे आयब्रो फिल हे मस्ट आहे. आयब्रो फिल करून घेऊ. ओके. नंतर लिपस्टिक, माझी फेवरेट मेबलिनची लिप पिन. हा रेड आहे 70 द A+. ओके. नंतर हीच लिप टिंट आपण ॲज अ आयशॅडो म्हणून यूज करू. डेली मेकअपमध्ये
ब्लॉगमध्ये किंवा डेली आपण जे तयारी करतो त्यामध्ये मी कॉम्पॅक्ट वगैरे असं काही लावत नाही. कॉम्पॅक्ट पावडर वगैरे मी असं डेली लावत नाही. मला पॉन्ड्स पावडरच खूप जास्त आवडते. मी पॉन्ड्स पावडरच लावते. ओके, बघा. नंतर थोडंसं ब्लश लावूया. आवडतं मला ब्लश लावायला, खूप आवडतं. नेहमी रोज नाही लावत मी, बरं आता तयारी करतच आहे तर थोडंसं लावून घेऊ. थोडा मामूली असं पिंकिश चीक दिसली पाहिजे छान. नोजला कशाला सोडायचं, नोजला पण लावायचं. नंतर थोडेसे डोळे हायलाईट करण्यासाठी हे आयलायनर कंप्लीट तयारी करून घेऊया. तर हे के ब्युटीचंच हायलायटर आहे. के ब्युटीचंच आयलायनर आहे हे. तर याची ना ही टिप बघा, याची किती थीन आहे. मला तसं नॉर्मली आयलायनर मीन्स माझ्याकडे याआधी 1-2 आयलायनर होते. एक लॅक्मेचं आहे आणि एक हे माझ्याजवळ जवळ मीन्स 3-4 महिने असं पडून होतं. मला लावताच येत नव्हतं की कसं लावायचं हे आयलायनरचं. पण माझ्या बहिणीचं बघून मी शांततेत हळूहळू ते शिकली आणि लावते आता. बघा आयलायनरने किती फरक दिसतो आईजमध्ये, डोळ्यांमध्ये. बघा तुम्ही, या साईडने आयलायनर लावलेला आहे आणि या साईडने काहीच लावलेलं नाही आहे. तरी असं थकलेले वाटत आहे ते डोळे, असे थोडेसे ओपन अप वाटत आहे, सगळं छान वाटत आहे. बरं मला एक गोष्ट सांगा, माझं ना नेहमी वन साईडचं ब्रॉड होतं आयलायनर लावायला गेलं तर वन साईड असं थिन लागतं. तर तुमचं पण असंच होतं का? आता बघा हे थोडंसं ब्रॉड लागलं आणि या साईडला बघा किती थिन लागलेलं आहे. आणि त्याला ब्रॉड करायला म्हटलं की पुन्हा जास्त ब्रॉड होऊन जातं. हे ड्राय होतं, म्हणजे खूप दिवस यूज नाही केलेली आधी. हे जे सगळे प्रोडक्ट आहे हे सगळे मी माझ्या बहिणीच्या लग्नाच्या वेळेस मीन्स आमच्या घरी 2 लग्न होती. इकडनं माहेरकडून माझ्या बहिणीचं लग्न होतं, सासरी माझ्या नंदेचं लग्न होतं. म्हटलं ठीक आहे, आपण इतके प्रोग्राम्स राहतात, हळद राहते, नंतर आपलं काय म्हणतो आपण त्याला चुडा भरणं राहतो, नंतर ते आपण मानाचं बनवतो, ते मानाचं जे आपण मानाचं असते ना, ते मानाचा प्रोग्राम राहतो, ते हळद दळायचं वगैरे. तर असं प्रत्येक इव्हेंटसाठी आपण पार्लरमध्ये जाऊन मेकअप करणं किंवा घरातल्या सुनीला किंवा आता माझ्या बहिणीकडचं पण लग्न होतं तर मला तिकडनं हँडल करायचं होतं. इकडं सासरी पण माझ्या नंदेचं लग्न होतं तर तिथे पण मला लीड करायचं होतं. तर अशा प्रत्येक वेळेस आपण जाऊ शकत नाही पार्लरमध्ये. किंवा तसंही मी लग्नामध्ये दोघांच्या लग्नामध्ये असं काही पार्लरवाल्यांकडून मेकअप केला आणि मी स्वतःच मेकअप केला, कारण की त्यांचा मेकअप एवढा डार्क होऊन जातो की मला ते आवडत नाही. मला माझं समजतं की मला काय व्यवस्थित दिसते काय नाही, तर ते मी माझ्या स्किन टाईपनुसार प्रोडक्ट बोलवले आणि मी माझा स्वतःचा मेकअप केला होता. फक्त हेअरस्टाईल वगैरे आणि साडी ड्रॅप करून घ्यायचं, कारण की इतक्या एवढी घाई होती लग्न कार्यामध्ये की आपल्याला सुचत नाही साडी घालावं की स्वतःची तयारी करावं. मी साडी आणि हेअरस्टाईल केली होती, बाकी माझा मेकअप वगैरे मी माझं स्वतःच केलं होतं. बघा इकडचं थिक झालेलं आहे आणि इकडचं थिन झालं. आता पुन्हा थिक करायचं आहे त्याला. खूप वेळ लागतो मला हे आयलायनर लावायला, इतकं जीवावर येते ना, म्हणजे इतका वेळ लागतो. हे नेहमीच आहे बरं का, हे असं एक ब्रॉड जाते आणि एक थिन जाते आणि या साईडचं तर नेहमीच थिन जाते. ओके, तर हे आता बघा व्यवस्थित झालेलं आहे आयलायनर. ओके, तयारी झालेली आहे. तर मला सांगत, मला कसं वाटलं हे हॉलिवूड फ्लॉलेस फिल्टरचं. तर हे असं आहे, तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही नक्की घ्या. तुम्हाला जर कोणते प्रोग्राम्स वगैरे डेलीसाठी नाही, आपण एवढं एक्सपेन्सिव्ह मीन्स अफोर्ड करू शकत, पण तुम्हाला जर आवडलं असेल तुम्हाला कार्यक्रमामध्ये वगैरे तर त्यासाठी खूप छान आहे. आणि बघा किती छान फ्लॉलेस आणि किती छान असं शाईन आलेली आहे, बघू शकता तुम्ही. खूप छान कमी प्रोडक्ट यूज करून असं छान मेकअप झालेला आहे. तर तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही घेऊ शकता हे हॉलिवूड फिल्टर. ओके,
चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.